सुधीर भाऊ माझे स्पेसिफिक अध्यक्ष महाराज आपण स्पेसिफिक प्रश्न विचारायचे, फक्त उत्तरही स्पेसिफिक अपेक्षित आहे. मंत्री महोदय स्पेसिफिक उत्तर द्या. 5 मार्च 2026 ला माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही 3 लॅब या त्वरित पूर्ण करू. अध्यक्ष महाराज पुणे नाशिकची लॅब बांधून पूर्ण झाली, मनुष्यबळ अजून आलं नाही, जून महिना सुरू आहे. आपण टोटल 5 प्रयोगशाळा करणार होते पुणे नागपूर धरून, किती महिन्यात ते पूर्ण होतील. नंबर 2, आपण आश्वासन दिलं होतं की लोकजागरण करण्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करू. टीव्हीच्या माध्यमातून भेसळ किंवा तत्सम जे दूषित गोष्टी घडताय त्याचं जनजागरण करू. किती पैसे तुम्ही आता या पुरवणीमध्ये किंवा मुख्य बजेटमध्ये केले. नंबर 3, अध्यक्ष महाराज कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून निर्णय देऊ असं सांगितलं गेलं. फास्ट ट्रॅक कोर्टाची किती निर्मिती तुम्ही केली. आणि मुख्य मुद्दा पदभरतीच्या बद्दल तुम्हीच बैठकीत आम्हाला सांगितलं की 11 लक्ष प्रतिष्ठान आहे, 1100 कर्मचारी लागतील. आता 1100 कर्मचाऱ्यांपैकी आता हे खरं आहे की तुकाराम मुंडेंचा टी हा आता टायगर मुंडेचा टी झाला आहे, म्हणून मागणी केली जाते की 3 वर्ष त्यांची बदली करू नये. अहो टायगर झाल्यावर तो टायगरचं ऑपरेशन करतो ना, त्यामुळे ते टायगर असेल. चला हो जितेंद्र आव्हाड थोड्या वेळ येताना मग डिस्टर्ब करता. अध्यक्ष महाराज सन्माननीय मंत्री महोदयांना माझं स्पेसिफिक आहे, हे खरं आहे की जगातली सर्वात स्वस्त गोष्ट कुठं आहे महाराष्ट्रात, ती म्हणजे गरिबांचं जीवन. यापेक्षा स्वस्त असू शकत नाही. हे उत्तर वाचल्यावर आपल्याला जाणवतं की तुम्ही काय स्टरलाइज सर्जिकल ग्लोव्ह सुद्धा जमिनीवर ठेवता. म्हणजे एखादा माणूस आजार दुरुस्त करायला गेला तर हे ग्लोव्ज वापरून जर तुम्ही त्याचा पोटाला चिरफाड केली तो त्याच्यानेच मरायचा. आणि म्हणून मंत्री महोदय तुमचं खातं हे इतरांपेक्षाही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता उत्तरात सांगा 200 कोटी आले का तुमचे, उत्तरात सांगा. मग तुम्ही बैठकीत का आणि विधानसभेत का सांगता 200 कोटी आम्हाला दिले जाणार आहे. आता वित्त विभागाचा आता 97,606 कोटी 40,39,000चं बजेट आहे. तुम्ही सारी उत्तर द्या. महाराष्ट्र पाहतोय 13 कोटीचा की तुम्ही कशा पद्धतीने या भेसळ होत आहे. आता एक तुकाराम मुंडे खरं तर एवढं चांगलं ते काम करताय की त्यांना तर 3 वर्ष तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि याचं कारण दुसरंही सांगतो, तुकाराम आणि नरहरी हे गुरुबंधू म्हणलं गेले आहे, हे माहित आहे की नाही. नसेल माहित तर सहयात्री आध्यात्मिक क्षेत्रातील आहे. आता भेसळामध्ये सहयात्री व्हा. मंत्री महोदय चला मंत्री महोदय उत्तर द्या. अध्यक्ष महोदय सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मध्यंतरी जी काही मीटिंग घेतली होती त्यावेळेला 200 कोटी रुपये स्वर्गीय अजितदादांनी कबूल केले होते. त्याप्रमाणे 37 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी दिले होते, 37 दिले होते. पुढचे पैसे हे संपल्यानंतर लगेच देतो असं म्हणून त्या ठिकाणी ते थांबलं होतं. आता हे जे काही लॅबच्या संदर्भातलं आहे तर अगदी अंतर्गत जे काही इन्स्ट्रुमेंट वगैरे लागतात त्याच्यासाठी आपण केंद्राला 27.30 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. त्याचं मी स्वतः जाऊन केंद्रात सुद्धा त्याचा पाठपुरावा केला. लवकरात लवकर ते पैसे देण्याच्या संदर्भात कबूल केलं. परंतु राज्याचं आपलं एकूण बजेट आहे 59 कोटीचं, वाढवायच्यासाठी आपण आता डिमांड केलेली आहे मुंडे साहेबांनी. हो तुम्ही उत्तर द्या. तर त्या पद्धतीनं आपण जे मनुष्यबळाचं सांगितलं ते अगदी खरं आहे. काय FSO आपल्याकडे मंजूर पदं आहेत 350, कार्यरत आहेत 316. आता ही 34 रिक्त आहेत, ती भरण्याच्या संदर्भात MPSCकडे आपण त्याचा पाठपुरावा करतोय, त्यांना विनंती केलेली आहे. औषध निरीक्षकांची 200 पदं मंजूर आहेत, 41 कार्यरत आहेत, 159 पदं ही रिक्त आहेत. आता ही क्वांटम फार मोठा आहे कारण हे जुन्या पद्धतीप्रमाणे तरी एवढा मोठा संख्या रिक्त आहे. तर नवीन आपल्या केंद्राच्या धोरणानुसार एका
1000 अन्न आस्थापनांना जर एक माणूस तर एकूण 1100 लोकांची त्या ठिकाणी FSO म्हणून गरज आहे आणि ड्रग्सला त्या ठिकाणी 400 लोकांची गरज आहे. त्या पद्धतीनं आपण नवीन आकृतीबंध हा फायनान्सला दिला होता, काही त्रुटी काढून तो पुन्हा लॉ ज्युडिशियलला आला. आता परत नव्यानं त्या ठिकाणी तो सबमिट करतो आणि मनुष्यबळाची जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न निश्चित त्या ठिकाणी करतो. आणि PPPवर ज्या काही 22 एनेबल लॅब आहेत त्या आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्याच्यातून आपल्याला त्याचा रिलीफ बऱ्यापैकी मिळतो. का जे पूर्वी आपण 90 दिवस साधारण एक रिपोर्ट यायला लागत होते ते आता एक 30-35 दिवसात आपल्याला रिपोर्ट मिळतो. नाना पटोळे. अध्यक्ष महाराज, देतो एकेकाने देतो ना, महत्व देतो ना सगळ्यांना एकाच बरोबर कशी संधी. अध्यक्ष महाराज, सगळे हात वरती करू नका, लाईट दाबा इकडे. महत्वपूर्ण